मित्रांनो, तुम्हाला असं वाटतं का की तुमच्याकडे वेळच नाही, दिवसभर धावपळ, काम, जबाबदाऱ्या, आणि तरीही दिवसाच्या शेवटी असं वाटतं की आज काहीच महत्त्वाचं काम झालं नाही? पण विचार करा, खरंच समस्या वेळेची आहे का? या जगात प्रत्येकाला दिवसाची 24 तास मिळतात. मग काही लोक त्याच 24 तासांमध्ये मोठं यश मिळवतात, स्वतःची स्वप्न पूर्ण करतात, तर काही लोक वर्षानुवर्षे त्याच ठिकाणी अडकून राहतात. याचं कारण वेळ नसतो, याचं खरं कारण असतं आपलं लक्ष, आपला फोकस. आजच्या काळात आपलं लक्ष इतकं विखुरलं गेलं आहे की आपण काय करत आहोत हेच आपल्याला कळत नाही. सकाळी उठल्यावर मोबाईल हातात घेतो, 2 मिनिटासाठी सोशल मीडिया उघडतो आणि कधी अर्धा तास निघून जातो हेच कळत नाही. एक व्हिडिओ पाहतो, मग दुसरा, मग तिसरा. एखाद्याचं यश पाहतो आणि स्वतःची तुलना सुरू करतो. एखाद्याची गाडी, एखाद्याचं घर, एखाद्याचा व्यवसाय, एखाद्याचं सुख, आणि नकळत आपण आपल्याच आयुष्यापासून दूर जाऊ लागतो. मित्रांनो, लक्षात ठेवा, तुमचं आयुष्य त्या दिशेने जात असतं ज्या दिशेने तुमचं लक्ष जात असतं. जर तुमचं लक्ष सतत समस्यांवर असेल तर तुम्हाला फक्त समस्या दिसतील. जर तुमचं लक्ष भीतींवर असेल तर प्रत्येक संधी तुम्हाला धोक्यासारखी वाटेल. जर तुमचं लक्ष इतरांच्या तुलनांमध्ये असेल तर आयुष्यात कधीच समाधान मिळणार नाही. पण जर तुमचं लक्ष स्वतःला घडवण्यावरती असेल, नवीन गोष्टी शिकण्यावर असेल, तुमच्या ध्येयावर असेल, तर हळूहळू तुमचं संपूर्ण आयुष्य बदलायला सुरुवात होईल. एक गोष्ट लक्षात ठेवा, सूर्याची किरणं जेव्हा सगळीकडे पसरलेली असतात तेव्हा त्याचा विशेष परिणाम होत नाही. पण त्याच किरणांना एका भिंगातून एका विशिष्ट ठिकाणी केंद्रित केलं जातं तेव्हा कागदसुद्धा जळू शकतो. हीच ताकद फोकसची आहे. तुमच्याकडेही क्षमता आहे, तुमच्याकडेही स्वप्न आहे, तुमच्याकडेही काहीतरी मोठं करण्याची ताकद आहे. पण ती ताकद विखुरलेली असेल तर त्याचा काही उपयोग होत नाही. म्हणून सर्वप्रथम स्वतःला विचारा, मी माझा जास्तीत जास्त वेळ कुठे घालवतो? माझं लक्ष माझ्या ध्येयावर आहे की मोबाईलवरती, लोकांचं मत आणि निरर्थक गोष्टींमध्ये अडकलेलं आहे? यशस्वी लोक आणि सामान्य लोक यांच्यातला सर्वात मोठा फरक हा नसतो की त्यांच्याकडे जास्त वेळ असतो. फरक एवढाच असतो की यशस्वी लोक आपल्या लक्ष्यांवरती नियंत्रण ठेवतात. त्यांना महत्त्वाचं काय आहे हे माहीत असतं, म्हणून ते प्रत्येक दिवसात काहीतरी असं करतात जे त्यांना त्यांच्या ध्येयाजवळ घेऊन जातं. आता एक उदाहरण बघा. समजा एखादा शेतकरी रोज शेतात जातो पण बी पेरत नाही, तर त्याला पीक मिळेल का? नाही, कारण मेहनत योग्य दिशेने झाली नाही. आपण आपल्या आयुष्याचंही तसंच करतो. फक्त व्यस्त राहून उपयोग नाही, योग्य कामात व्यस्त राहणं महत्त्वाचं असतं. असं अनेक लोक दिवसभर व्यस्त असतात, पण जेव्हा त्यांना विचारलं जातं की तुम्ही तुमच्या स्वप्नांसाठी आज काय केलं, तेव्हा त्यांच्याकडे उत्तर नसतं. मित्रांनो, तुमच्या स्वप्नांना वेळ द्या, तुमच्या ध्येयाला प्राधान्य द्या. कारण जर तुम्ही तुमच्या आयुष्याची दिशा ठरवली नाही तर जग तुमच्यासाठी दिशा ठरवेल. आणि मग एक दिवस तुम्हाला जाणवेल की तुम्ही खूपच चाललात पण चुकीच्या दिशेने. म्हणून आजच एक निर्णय घ्या. मोबाईल कमी वापरेन, निरर्थक तुलना थांबवेन, भीतीपेक्षा कृतीवर लक्ष देईन आणि रोज माझ्या ध्येयासाठी किमान एक पाऊल पुढे टाकेन. कारण यश अचानक मिळत नाही, ते रोज घेतलेल्या छोट्या छोट्या निर्णयांमधून तयार होत असतं. आणि लक्षात ठेवा, जिथं तुमचं लक्ष जातं तिथं तुमची ऊर्जा जाते, आणि जिथे तुमची ऊर्जा जाते तिथे परिणाम निर्माण होतात. म्हणून तुमच्या लक्ष्याचा पहारेकरी बना, तुमच्या मनाला योग्य दिशा द्या. कारण ज्या दिवशी तुम्ही तुमच्या लक्ष्यांवर नियंत्रण ठेवतात त्या दिवशी तुम्ही तुमच्या भविष्यावरही नियंत्रण ठेवाल, आणि त्या दिवसापासूनच तुमचं यश कोणीही थांबवू शकणार नाही. धन्यवाद.